जान्हवी, काय रे जयंत, शेवटचा अंतरा उरला होता माझा. का डिस्टर्ब केलंस तू मला? तुला माहितीये 5 मिनिटात पूर्ण होणार होतं माझं गाणं. हिला मी परत आल्याच्या आनंदापेक्षा गाणं अर्धवट राहिल्याचं दुःख जास्त होत आहे. जान्हवी, मी दिवसभर ऑफिसला जाऊन घरी आलोय आणि तुझं लक्ष सुद्धा नाहीये. आय एम सॉरी जयंत. खरं तर मी गाण्यात स्वतःला इतकं विसरून गेले होते ना, मला कसलंच भान नव्हतं. तू कधी आलास हे सुद्धा कळलं नाही मला. आय एम रिअली व्हेरी सॉरी. नो प्रॉब्लेम. कसा गेला तुझा दिवस? आजचा दिवस जयंत, आजचा दिवस माझा या घरातला सगळ्यात बेस्ट दिवस होता. तू जगातलं बेस्ट सरप्राईज दिलंयस मला. ह्या तंबोऱ्याने मला जगातला खूप मोठा आनंद दिलाय. तंबोऱ्याने दिलाय का जगातला सगळ्यात मोठा आनंद? पण तंबोरा तर मी दिलाय. माझ्यापेक्षा जास्त महत्वाचा होतोय का तू? जयंत, पण आता ना मला खूप भूक लागली आहे रे. आपण जेवूयात का? जयंत, अरे पण मी रात्रीचा स्वयंपाक केलाच नाही. तू सकाळी जे केलं होतं ते सगळं तसंच आहे. म्हणजे तू तू दुपारी जेवली नाहीस? नाही जयंत, तुला सांगू, मी, माझा हा तंबोरा आणि ही खोली, आम्ही इतके एकरूप झालो होतो ना की आम्हाला कसलंच भान उरलं नव्हतं. गाण्यातून मला जो आनंद मिळतो ना जयंत, तो दुसऱ्या कशातूनही मिळत नाही. आणि आता माझ्या गाण्याला या तंबोऱ्याची साथ मिळाली आहे. आता मला जेवणाचं काय, पाण्याचंही भान नाहीये. चल आपण जेवून घेऊ. जयंत, अरे सावकाश, सांभाळून हाताळा तंबोरा. ह्याला काही होता का म्हणे? नाही तर तू थांब, मीच ठेवते. सासूबाई, दिवस सरला पण तुमचे आभार मानायचे राहूनच गेले. माझे मेलीचे कसले आभार मानतेस? असं कसं? तुमच्या हट्टामुळे आजचा दिवस अगदी वेगळ्या पद्धतीने साजरा करता आला. म्हणजे हे ना खूप चांगले आहेत. माझी सगळी हौसमौस करतात. त्यामुळे यांच्याबरोबर आणखीन वेळ घालवता येईल हे माझ्या कधी लक्षातच आलं नाही. पण आज तुमच्यामुळे पूर्ण दिवस त्यांच्या सहवासात घालवता आला. इतकं छान वाटलं म्हणून सांगू. मला सांगा, कुणाची सासू असं करते? ज्या सासूला तुझ्यासारखी सून मिळते ती. खरंच लक्ष्मी, टाळी एका हाताने वाजत नसते बघ. तू माझ्याशी इतकी चांगलं वागतेस तर मला तुझ्याशी चांगलं वागण्यापलीकडे पर्यायच राहत नाही बघ. श्रीनिवासने तुझ्या जागी दुसरी कोणी सून म्हणून आणली असती ना, तुम्ही चांगला सासूरवास केला असता तिला. मी यांना दुसऱ्या कोणाशी लग्न करूच दिलं नसतं सासूबाई. असं पप्पा, काय? ऍक्च्युली अरे काय ते बोल की. नाही नाही नाही, म्हणजे मी काय म्हणत होतो की आपण एकदा सिंचनाताईला आणि हरीशला घरी जेवायला बोलूया का? काय? अरे आजपर्यंत त्यांना कधी आपण बोलावलं नाही आणि आज अचानक बोलवायचं. हे बघ, त्यांचे ते येतात आणि जेवून जातात. तुला जर बोलवायचं असेल ना तर फक्त तुझ्या ताईला बोला. हा म्हणजे बरोबर बोलतायत पप्पा. एकदम असं अचानक बोलवायचं म्हणजे. नाही नाही, तुमचं बरोबर आहे, पण इतके दिवस मी त्यांच्याशी बोलत नव्हतो
तुम्ही सगळे पण तिच्या सासू सासऱ्यांशी बोलत नव्हतं आणि आता आपण सगळे बोलतोय ना, म्हणून मला वाटलं की त्या निमित्ताने आपण बोलूया जरा. अरे वा, सिद्धू तर 100 नंबरी बोलतोय. काय काय संपत, राजकारण राजकारण म्हणून जास्त वाहवत जाऊ नकोस. काही माणसं वाईट नाही आहेत, पोरच पळून गेली तर आपण तरी काय करणार ग. पप्पा माफ करा, मी लहान तोंडी मोठा घास घेते, पण आई जर इथे असता ना त्यांनी देखील दुजोराच दिला असता. तू गप्पा बैस. तिला एक अक्कल नाही, आली मोठी शाणी. अगं आजी, मी काय म्हणतो, अगं सिंचनासाठी बोलतोय बघ. घाई बोलूया ना ग, एका जेवणाने काय जातं आपलं. तेवढीच आपली लेक खुश होईल. झालं तर मग मी सिंचनाला फोन करते, म्हणजे कसं आमंत्रण केल्यासारखं होईल टीचर. हो, मस्त प्लॅन आहे.